BSc Part 3, Physical Chemistry, Instrumentation Practical. Now let's start with the refractometry 1. So in BSc Part 2, you have already done this experiment, that is refractometry number, that is refractometry, Snell's law, angle of incidence, angle of refraction, critical angle principle, etc. Now aim of this experiment is to determine the specific refractivities of the given liquid A and B and of their known mixtures graphically and by composition law. आता काय म्हटलं बघा, टू डिटरमाइन दी स्पेसिफिक रिफ्रॅक्टिव्हिटीज ऑफ द गिवन लिक्विड्स ए अँड बी अँड ऑफ देअर नोन मिक्सचर्स CDEF असतं ते, बाय ग्राफिकली अँड बाय कंपोजिशन लॉ. आता बघा 6 लिक्विड्स तुम्हाला दिले जातील, 6 बॉटल्स. आता इथे लिक्विड बघा, इथं ऑब्झर्वेशन टेबलमध्ये बघा ABCDEF 6 लिक्विड दिसतात. त्या ABCDEF मध्ये जी काही सोल्युशन्स आहेत किंवा जे काही मिक्सचर्स आहेत, ती मिक्सचर कशाचे आहेत, 2 लिक्विडचे आहेत. तर एमध्ये काय बघा, एमध्ये फक्त लिक्विड ए आहे, बीमध्ये लिक्विड बी आहे, सीमध्ये लिक्विड ए आणि बीचं मिक्सचर आहे, डीमध्ये ए आणि बीचं मिक्सचर आहे, ईमध्ये मिक्सचर आहे, एफमध्ये मिक्सचर आहे. तर याच्यामध्ये ह्या ज्या बॉटल्स दिसतात, लिक्विडच्या बॉटल्स, ह्यातल्या सगळ्या ABCDEF ह्या सगळ्याचं कंपोजिशन तुम्हाला माहीत असतं. म्हणजे बॉटल एमध्ये किंवा लिक्विड एमध्ये त्या 2 लिक्विडपैकी एकाची क्वांटिटी किती आहे, दुसऱ्याची किती आहे, बीमध्ये एकाची किती आहे, दुसऱ्याची किती आहे, सीमध्ये किती आहे, डीमध्ये एका लिक्विडचं कंपोजिशन किती आहे, दुसऱ्या किती आहे, ईमध्ये एकाचं कंपोजिशन किती आहे, दुसऱ्याचं किती आहे, हे सगळं माहीत असतं. आणि एफ जी लिक्विड आहे, त्या एफ लिक्विडमध्ये म्हणजे 2 जे लिक्विड आहेत त्यापैकी एकाचं कंपोजिशन किती आणि दुसऱ्याचं कंपोजिशन किती हे तुम्हाला काढायचं आहे. म्हणून म्हटलं टू डिटरमाइन द स्पेसिफिक रिफ्रॅक्टिव्हिटीज ऑफ द गिवन लिक्विड्स ए अँड बी अँड ऑफ देअर मिक्सचर्स ग्राफिकली अँड बाय कंपोजिशन लॉ. ॲबेज रिफ्रॅक्टोमीटर इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे. ड्रॉपर्स आपल्याला काय लागतील, कॉटन वूल, कापूस, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बॉटल एटसेट्रा. केमिकल्स, प्युअर लिक्विड्स ए अँड बी. आता ए अँड बी ही प्युअर लिक्विड्स आहेत अँड देअर मिक्सचर्स, आणि त्याचे मिक्सचर केलेले आहेत ते आपल्याला पुढच्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये दिसतील. वॉशिंग मिक्सचर म्हणून ॲसिडोनचा वापर केला जातो, डिस्टिल्ड वॉटर, हे आपल्याला सगळ्या केमिकल्स लागतात. आता ह्याची जी प्रोसिजर आहे, ही प्रोसिजर पुस्तकाच्या, प्रॅक्टिकल पुस्तकाच्या पान नंबर 76 आहे, ती तुम्ही लिहायची आहे प्रॅक्टिकल बुकमधली बघून. आता ऑब्झर्वेशन टेबल नंबर 1, 2 ऑब्झर्वेशन टेबल आहेत. नंबर 1 डेन्सिटी ऑफ लिक्विड. ही जी काही 6 बॉटल्स आपल्याला लिक्विडच्या दिलेल्या आहेत ABCDEF, याची आपल्याला डेन्सिटी काढायची आहे. आणि डेन्सिटी काढण्यासाठी आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बॉटल तर जे ॲपरेटिसमध्ये आहे त्याचा उपयोग होऊ शकतो. आता बघा लिक्विड ABCDEF. आता ए आणि बीच्या लिक्विडच्या डेन्सिटी तुम्हाला दिलेल्या आहेत. एची दिलेली आहे बघा 0.8579 आणि 1.474, ह्या 2 लिक्विडच्या डेन्सिटी दिलेल्या आहेत. तर उरलेली जी काही मिक्सचर्स आहेत तर ह्याच्या डेन्सिटी आपल्याला काढायची आहे. तर त्यासाठी बघा कॉलम वेट ऑफ एम्प्टी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बॉटल. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बॉटल तुम्ही बघितलं 11वीपासून प्रॅक्टिकल. ती स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बॉटल डिजिटल बॅलन्सवर ठेवायची. डिजिटल बॅलन्स आपल्याला डायरेक्ट वेट दाखवतं, ते वेट इथे लिहायचं, त्याचं एकच वेट येईल 17.625. आता त्याच्यामध्ये सी लिक्विड भरायचं त्या डेन्सिटी बॉटलमध्ये, त्याला स्टॉपर घालायचा आणि हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल सगळे, आणि त्याचं वजन डिजिटल बॅलन्सवर ठेवायचं, त्याला 26.960. आता एमटीचं त्यातून मायनस केलं की त्या लिक्विडचं सीचं वेट आलं. परत डेन्सिटी बॉटल किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बॉटल वॉश करायची. कशानं वॉश करायची, वॉशिंग मिक्सचरनं वॉश करायची. त्यात डी लिक्विड भरायचं, डी लिक्विड भरून त्याचं वजन घ्यायचं 27.492. एमटीचं मायनस केल्यावर डी लिक्विडचं वेट मिळालं, तसंच ईचं वेट मिळालं, एफचं वेट मिळालं. आणि सगळ्यात शेवटी त्यामध्ये डिस्टिल्ड वॉटर भरायचं. डिस्टिल्ड वॉटर डिजिट विथ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बॉटल ह्याचं वेट घ्यायचं डिजिटल बॅलन्सवर ठेवून 27.588 ह्याचं वेट आहे. 17.625 मायनस करा, 9.969 वेट ऑफ डिस्टिल्ड वॉटर. आता प्रत्येक लिक्विडची डेन्सिटी कशी काढायची बघा. डेन्सिटी ऑफ लिक्विड इज इक्वल टू वेट ऑफ लिक्विड दॅट लिक्विड डिवायडेड बाय वेट ऑफ डिस्टिल्ड वॉटर. म्हणजे सी लिक्विडची डेन्सिटी काढताना आपण काय करणार, वेट ऑफ दॅट लिक्विड किती 9.335, वेट ऑफ डिस्टिल्ड वॉटर किती 9.969, आणि याचं उत्तर इथे लिहायचं. डी लिक्विडची
9.807 डिवायडेड बाय 969. त्यानंतर याची 10.793 डिवायडेड बाय 9.969 आणि याची 10.465 डिवायडेड बाय 9.969. अशा सगळ्या डेन्सिटी 2 लिक्विड ए आणि बी प्युअर लिक्विडच्या दिलेल्या आहेत. ही सगळी लिक्विड ए आणि बीचं मिक्सचर्स आहेत आणि याची डेन्सिटी आपण सगळ्यांची काढलेली आहे. तर डेन्सिटीचा फॉर्म्युला वेट ऑफ लिक्विड डिवायडेड बाय वेट ऑफ डिस्टिल्ड वॉटर, ह्या फॉर्म्युल्यानं ही डेन्सिटी सगळ्या लिक्विडचा काढलेल्या आहेत. तुम्ही फक्त कॅल्क्युलेशनला हे जे सीच आहे ते सी लिक्विडची डेन्सिटी कशी काढली हे आपण याच्या पद्धतीने दाखवू शकतो. दिस इज ऑब्झर्वेशन टेबल नंबर 1. पुढे बघा ऑब्झर्वेशन टेबल नंबर 2. आता ही 6 लिक्विड बघा ए बी सी डी ई एफ. आता ए लिक्विडमध्ये पर्सेंटेज ऑफ ए, मी 2 लिक्विड सांगितलं म्हणजे ते बेन्झिन कार्बन टेट्रा क्लोराईड ही असू शकतील किंवा टोल्युईन कार्बन टेट्रा असू शकतील किंवा क्लोरोफॉर्म क्लोरोबेन्झिन असू शकतील. आता लिक्विड एची जी बॉटल आहे त्यामध्ये 100% ए आहे, 0% बी आहे म्हणजे प्युअर ए आहे. बीमध्ये 100% बी आहे प्युअर. सीमध्ये 80% एची क्वांटिटी आहे आणि बीची 20% आहे. डीमध्ये 60-40, ईमध्ये 40-60 आणि एफमध्ये जी काय क्वांटिटी आहे ती क्वांटिटी अननोन आहे आणि तीच आपल्याला ह्या एक्सपेरिमेंटमध्ये काढायची आहे आणि तोच एक आपल्या एक्सपेरिमेंटचा एम आहे. आता डेन्सिटी मागाशी ज्या काढलेल्या आहेत त्या डेन्सिटी आहे तशा इथं मांडलेल्या आहेत. 0.8579, 1.474 अशा डेन्सिटी सगळ्या मांडलेल्या आहेत. अननोनची सुद्धा आपण डेन्सिटी काढलेली आहे. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बघण्यासाठी रिफ्रॅक्टोमीटरचा वापर करायचा. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी रिफ्रॅक्टोमीटर दाखवतो, तुमच्या पुस्तकात सुद्धा ती डायग्राम आहे. तर एखाद्या लिक्विडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कशावर अवलंबून असतो? क्रिटिकल अँगल प्रिन्सिपल, म्हणजेच मॅक्झिमम अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असं त्याला म्हणतो. तो क्रिटिकल अँगल प्रिन्सिपल BS2 याची आपण थेअरी शिकलेलो आहे. हा एक्सपेरिमेंटसुद्धा आपण रिफ्रॅक्टोमीटरचा केलेला आहे, त्यामध्ये आता आपण डीप जात बसणार नाही. तर तो जो रिफ्रॅक्टोमीटर आहे त्या रिफ्रॅक्टोमीटरमध्ये आपल्याला ज्या लिक्विडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घ्यायचा आहे ते लिक्विड 1 ते 2 ड्रॉप सोडावं लागतं आणि ते सोडल्यानंतर त्या रिफ्रॅक्टोमीटरमध्ये रिडिंग जे असतं त्याचं जे स्केल असतं ते फिरवत ही पोझिशन अशी आपल्याला ॲडजस्ट करावी लागते की क्रॉस वायर आहे त्या क्रॉस वायरच्या अर्धा पार्ट डार्क दिसतो आणि अर्धा पार्ट काय दिसतो? ब्राईट दिसतो. ही पोझिशन जेव्हा त्या रिफ्रॅक्टोमीटरच्या टेलिस्कोपमधून आपल्याला दिसते ती पोझिशन कुठल्या रिडिंगला आहे हे बघून ते रिडिंग इथं लिहिलं जातं. आता लिक्विड एचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.486. परत ए लिक्विड झाल्यानंतर तो रिफ्रॅक्टोमीटर आहे त्या रिफ्रॅक्टोमीटरचा प्रिझम बॉक्स असतो, मी व्हिडिओमध्ये दाखवलेला. तो वॉश करायचा वॉशिंग मिक्सरनी, परत लिक्विड बी टाकायचं, स्केल फिरवायचं, ही पोझिशन आणायची. इथं आहे ती हाफ डार्क हाफ ब्राईट, कुठल्या रिडिंगला येते ते रिडिंग म्हणजे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.507. अशा पद्धतीने CDEF अशा सगळ्या लिक्विडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण इथं घेतलेला आहे. डेन्सिटी मला मिळालेली आहे आणि याच्यावरून स्पेसिफिक रिफ्रॅक्टिव्हिटीच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहे. आता स्पेसिफिक रिफ्रॅक्टिव्हिटीचा फॉर्म्युला बघा. R=n² - 1 डिवायडेड बाय n² + 2 मल्टिप्लाय बाय 1/d. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच काय? n. ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. डेन्सिटी इथं आपल्याला दिलेलं आहे. एक कॅल्क्युलेशन तुम्हाला लिक्विड याचं दाखवलेलं आहे, बाकीची तुम्ही सगळी करून लिहायची आहे. आता बघा R=n². हे लिक्विडचं 1.486 आहे. 1.486² - 1 डिवायडेड बाय n² + 2 1.486² + 2 मल्टिप्लाय बाय 1/d. त्याची डेन्सिटी किती आहे लिक्विडची? 0.8579. तर हे सगळं सबस्टिट्यूट करा. कॅल्क्युलेटर अलाउड आहे परीक्षेला. ह्याचा स्क्वेअर करून -1 करा, ह्याचा स्क्वेअर करून +2 करा, ह्याचं उत्तर सेपरेट करून घ्या आणि फायनली उत्तर काढा. ते आलेलं 0.3345 आणि तेच मी इथं लिहिलं. तर अशा पद्धतीनं BCDEF याची सगळी कॅल्क्युलेशन्स तुम्ही इथं ॲक्च्युली मांडायची आहेत. जे फॉर्म्युला द्या, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, उत्तर तुम्हाला दिलेलंच आहे, डायरेक्ट उत्तर दिलं तरी चालेल, एवढं केलंच पाहिजे. आता ए बॉटलमध्ये एचं पर्सेंटेज ऑफ ए बघा 100, 0, 80 म्हणजे 0, 10, 20, 30, 40, 50, 60 असं मी 100पर्यंत घेऊ शकतो आणि जिथं जिथं पर्सेंटेज आहे 60, 40 तिथं मला ते मी घेऊ शकतो. आता ग्राफवरून आपल्याला आणि बाय कॉम्पोजिशन लॉ दोन्ही पद्धतीनं आपल्याला एफ बॉटलमध्ये काय आहे, काय दडलं आहे, किती पर्सेंटेज दडलं आहे हे आपल्याला काय करावं लागतं? काढावं लागेल. आता बघा एक कॅल्क्युलेशन मी दिलेलं आहे. सिमिलरली कॅल्क्युलेट R व्हॅल्यूज फॉर अदर लिक्विड्स. नेक्स्ट प्लॉट ए ग्राफ ऑफ स्पेसिफिक रिफ्रॅक्टिव्हिटी R. इकडे व्हॅल्यू घेतलेले आहेत बघा आणि इकडं पर्सेंटेज ऑफ ए 10, 20, 30, 40, 50, 60, 70 अप टू 100.
आणि इकडं आरच्या व्हॅल्यू ज्या घेतलेल्या आहेत त्या कशामध्ये 0.1, 0.2, 0.3, 0.4 अशामध्ये घेतलेले आहे. आता बघा मी पॉईंट प्लॉट करतो. एचं पर्सेंटेज 100 असताना किती व्हॅल्यू होती ती टेबलमध्ये बघून लिहिलेलं आहे. एचं पर्सेंटेज 80 असताना इथं आहे बघा. एचं पर्सेंटेज 60 असताना, एचं पर्सेंटेज 40 असताना इथं पॉईंट प्लॉट केला आहे. आणि एचं पर्सेंटेज इथं 0, 10 म्हणजे इथं असताना केलं. मग हे स्ट्रेट लाईन असा ग्राफ येतो नेचर, या ग्राफचं नेचर. आणि आपल्याला एफ लिक्विडची ही व्हॅल्यू माहीत आहे. ही साधारण 0.28 काहीतरी आलेली आहे आपण टेबलमध्ये बघितले तर ही व्हॅल्यू किती आलेलं बघून ह्या लाईनला इथं कट केलं आणि खाली इथं हे पर्सेंटेज ऑफ ए इन अननोन मिक्सचर एफ. म्हणून पर्सेंटेज ऑफ अननोन सॅम्पल एफ, पर्सेंटेज ऑफ ए किती आलं इथं 50% आले बघा पर्सेंटेज ऑफ ए. आणि पर्सेंटेज ऑफ बी किती येईल 50%. सगळं दोन्ही जर टेबलमध्ये तुम्ही मागच्या बघितलं तर दोन्हीची मिळून बेरीज किती आहे 100%. 100, 0, 0, 100, 80, 20, 60, 40, 40, 60. आणि अननोनचा आता किती आलेलं आहे 50, 50. आता हे झालं ग्राफवरून. हा ग्राफ ॲक्च्युली तुम्ही काढायचा आहे म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल. अगदी मी जसं स्केल घेतलं आहे तसं स्केल घ्या आणि ह्या पद्धतीनंच ग्राफ तुम्ही काढू शकता. नाव पर्सेंटेज बाय कॅल्क्युलेशन. आता फॉर्म्युला बघा, आर एफ इंटू 100 इज इक्वल टू आर ए इंटू पी प्लस आर बी इंटू 100 मायनस पी. आता ह्यातला जो पी आहे तो पी काय आहे, पी म्हणजेच पर्सेंटेज. आता हे इक्वेशन मी सगळं सॉल्व्ह केलं आणि सॉल्व्ह केल्यानंतर पी इज इक्वल टू व्हॅल्यू झालेली आहे आर एफ मायनस आर बी डिवायडेड बाय आर ए मायनस आर बी इंटू 100. आता आर एफ म्हणजे काय, एफ लिक्विडची स्पेसिफिक रिफ्रॅक्टिव्ह व्हॅल्यू टेबलमध्ये आहे. आर बी म्हणजे बी लिक्विडची रिफ्रॅक्टिव्हिटी व्हॅल्यू आहे. आर ए म्हणजे ए लिक्विडची रिफ्रॅक्टिव्हिटी व्हॅल्यू आहे. बी म्हणजे परत ते झालं, हे सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून त्याला 100 बी मल्टिप्लाय केलं, उत्तर आलं 0.48 इंटू 100. हे आहे तसं आहे. आणि पी इज इक्वल टू 48%. म्हणजे नियरली इक्वल. ग्राफिकल व्हॅल्यू आणि बाय कॉम्पोजिशन लॉ या दोन्ही व्हॅल्यू नियरली इक्वल याव्या लागतात. म्हणून रिझल्ट शेवटी मी लिहिला कॉम्पोजिशन लॉवरून किती आलं आणि बायोग्राफ किती आलं बघा. पर्सेंटेज ऑफ ए 48 आणि 52 आलं ए आणि बीचं. कॉम्पोजिशन लॉवरून इथं 48 आणि बीचं उरलेलं 100 म्हणून मायनस केलं आणि 52. आणि इथं बायोग्राफ किती आलेलं आहे 50. म्हणजे ॲक्च्युली एफ बॉटलमध्ये तुमच्या लिक्विड एची क्वांटिटी 50% होती, लिक्विड बीची क्वांटिटी काय होती 50% होती. अशा पद्धतीनं एक्सपेरिमेंट आहे. व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात येईल. याच्याबरोबरच व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघितल्यानंतर रिफ्रॅक्टोमीटर, डेन्सिटी बॉटल किंवा डिजिटल बॅलन्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होईल. अशा पद्धतीनं हा एक्सपेरिमेंट कंप्लीट होतो आहे. हा व्हिडिओसुद्धा मी ह्याच्यावर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकला जाईल. टेलिग्रामवर तुम्हाला समजावून सांगितलेलं आत्ता जे आहे ते टाकलं जाईल. आणि याचे जे काही लिखाण केलेलं आहे 3 पेपरमध्ये हे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेलं जाईल. ते आहे तसं तुम्ही लिहायचं आहे. मात्र ग्राफ काढायचा आहे आणि यातली कॅल्क्युलेशन जे आहे ती डिटेलमध्ये पूर्ण करायची आहे. धन्यवाद. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, वारंवार वरचेवर साबणाने हात धुवा. साबण लावल्यानंतर कमीत कमी 20 सेकंद तुम्ही हे थांबलं पाहिजे. त्यानंतर सोशल डिस्टन्स नियमाचं पालन करा. अभ्यास करत राहा. थँक्यू व्हेरी मच. हॅव ए नाईस डे.